झी 24 तास एक पाऊल पुढे। मुंबई महापालिकेने शालेय विद्यार्थ्यांसाठीची सुगंधी दूध योजना पुन्हा बंद केली आहे। विद्यार्थ्यांना झालेल्या विषबाधेमुळे ही योजना बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला होता। मात्र आता सुगंधी दूध पुन्हा सुरू करण्यासाठी पालिकेने पालकांचंच हमीपत्र घ्यायला सुरुवात केली आहे। मुंबई महापालिकेने सुरू केलेली सुगंधी दूध योजना पुन्हा वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे। 131 कोटींची ही योजना पालिकेने घाईघाईत सुरू केली। मात्र शिवडी पालिका शाळेत 4 विद्यार्थ्यांना विषबाधा झाल्यानं पालिकेने ही योजना बंद केली। आता पुन्हा ही योजना सुरू करण्यासाठी पालिकेने घटनेचा अहवाल जाहीर न करताच विद्यार्थ्यांच्या पालकांचं हमीपत्र घ्यायला सुरुवात केली आहे। अजिबात प्रेशराइज नाहीये। पालकांनी स्वतःहून यासाठी पुढाकार घेतलेला आहे। जेव्हा दूध दिलं जात नव्हतं अनेक पालक हे विचारणा करत होते आणि त्यामुळे अशा पद्धतीने सहमती देण्याबाबतचा निर्णय पालक स्वतःहून घेणार आहेत। पालकांकडून हमीपत्र घेण्याच्या जबरदस्तीला शिक्षक संघटनेने विरोध केलाय, तर सुगंधी दूध योजनेची चौकशी करावी अशी मागणी विरोधकांनी केली आहे। संबंध गैरव्यवस्थेवर पांघरून टाकायचा जो प्रयत्न चाललाय त्याची तातडीनं चौकशी झाली पाहिजे आणि हे दुधाचं कॉन्ट्रॅक्ट देणाऱ्या मंडळींना, दुधाचं वाटप करणाऱ्या मंडळींना आणि दूध पुरवठा करणाऱ्या कंपनीला या सगळ्यांनाच या फ्रेम खालनं घालून त्यांच्यावर कारवाई केली पाहिजे असं माझं मत आहे। जानबूझकर मुंबई के बच्चों को एक ऐसे स्तर पे लाया कि वो दूध पीकर उनको पॉइजनिंग हो। पिछले साल हुआ, इस साल हुआ। आपको बताया गया था कि ये मत कीजिए पर आप ये करते हो। सुगंधी दूध योजना याआधी घाटकोपर, मालाड मालवणी, कुरार व्हिलेजमध्ये विद्यार्थ्यांना झालेल्या विषबाधेमुळे बंद झाली होती। त्यानंतर शिवडीमध्ये विषबाधेची घटना घडली। मध्य प्रदेश, गुजरातमध्ये सुगंधी दूध योजना सुरळीत सुरू आहे। मग मुंबई महापालिकेवरच ही योजना वारंवार बंद आणि सुरू करण्याची वेळ काय येते हा सवाल आहे। झी 24 ताससाठी हेमंत बिर्जे, मुंबई। झी 24 तास एक पाऊल पुढे।